13 लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त. अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई. 1903 लिटर तूप जप्त. मुंदडा इंडस्ट्रीजला सील. जालना जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन विभागानं भेसळखोरांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1903 लिटर भेसळयुक्त तूप जप्त केले. या कारवाईत सुमारे 13 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील मुंदडा इंडस्ट्रीजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासणीत तुपामध्ये खाद्यतेल मिळून भेसळ केली जात असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आले. यानंतर संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या तुपाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान भेसळयुक्त पदार्थांचे उत्पादन व विक्री होत असल्याचं निदर्शनास आल्यानं मुंदडा इंडस्ट्रीजला अन्न व औषध प्रशासनाकडून सील ठोकण्यात आलाय. या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट खाद्यपदार्थ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यांमध्ये सातत्यानं धाडसत्र राबवण्यात येत असून अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आलाय. अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश प्रशासनानं दिलाय. जालना जिल्ह्यातील ही कारवाई देखील त्याच मोहिमेचा एक भाग मानली जात असून भेसळयुक्त अन्न पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी आगामी काळात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. भेसळयुक्त तूप बाजारात येण्यापूर्वीच प्रशासनानं कारवाई केल्यानं ग्राहकांच्या आरोग्याला होणारा संभाव्य धोका टळला असून या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.